नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र. सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. देवेंद्र फडणवीस एक चाणाक्ष राजकारणी, नेतृत्व. त्यामुळेच अगदी कमी वयामध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी ती सत्ता टिकवूनही ठेवण्यात यश मिळवलं. जवळपास महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. तिथले लोक सहसा बदल हे करत नाही, कारण स्वातंत्र्यानंतर हे महाराष्ट्रात तरी एकाच विचारधारेच्या लोकांशी ते लोक हे त्या विचारधारेशी जुळून घेत राहिले आणि त्यानुसारच त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांच्या पाठीमागे ते उभे राहिले असं बोललं जायचं. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने आता राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या, काँग्रेस असू द्या, पूर्ण विरोधकांना महाराष्ट्रातनं हद्दपार करत आल्याचं चित्र आपल्याला मागच्या विधानसभा निवडणुकांमधनं दिसलं. विधान परिषदेच्या निवडणुका ज्या आत्ता येऊन ठेपलेल्या आहेत, त्यामध्येही त्यांनी भाजप महायुतीकडनं जे जागांचं वाटप होतं ते जवळपास फायनल केलेलं आहे. भाजप 11, शिंदे शिवसेना गट 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे 2 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. हे सर्व घडल्यानंतर आपण हे का बोलतोय? कारण देवेंद्र फडणवीस यांनी ज्या चाणाक्ष पद्धतीने मराठा आरक्षण असू द्या, शेतकऱ्यांचा प्रश्न असू द्या, शेतकरी कर्जमाफी बद्दल असू द्या, आणि आता जे ओबीसी, जे मराठा आरक्षणानंतर ओबीसी समाज हा जो आक्रमक पवित्रता घेण्याच्या तयारीत आहे, त्यावरही त्यांनी केलेलं भाष्य, हे सर्व त्यांच्या नक्कीच ते वकील आहेत, त्यांची चाणाक्ष बुद्धी आहे, यामुळेच ते करतायत का हे बघण्यासारखी गोष्ट आहे. बघण्यासारखी मी ही का म्हणतोय, कारण अजूनही पूर्णपणे या गोष्टी अजून सुटलेल्या नाहीयेत. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात राजकारणात त्यांनी आपला पाय रोवला आहे आणि ते ज्या पद्धतीने डिसिजन्स घेतायत, प्रत्येक गोष्टीला कसं उत्तर द्यायचं किंवा त्या गोष्टीचा पर्याय कसा काढायचा, म्हणजे ना ही पार्टी नाराज ना ती पार्टी नाराज, ह्या पद्धतीने त्यांनी जे कामकाज चालू केलेलं आहे ते निश्चितच म्हणजे वाखवण्याजोगं आहे. आपण कुठल्याही निवडणुका नाही आहेत, आपण आज देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच का बोलतोय? कारण त्यांनी जो आता मराठा आरक्षणाचा विषय हा मागच्या 2 मीटिंग्सपासून जो वळवलेला म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने त्यांनी तो हाताळला आहे, तो निश्चितच कौतुकास्पद आहे. कारण मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेस मनोज दादा जरांगे पाटील हे मुंबईला गेले, पहिल्यांदा जेव्हा ते मुंबईला गेले, त्यावेळेस एकनाथ शिंदे हे स्वतः तिथे आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही डायरेक्ट मराठा आरक्षण संदर्भात मनोज दादा जरांगे पाटील यांची भेटही घेतलेली नाहीये. ते आजपर्यंत त्यांनी भेट घेतलेली नाहीये, हे तुम्ही बघितलं असालच. का घेतलेली नाहीये? त्यामागेही मला राजकारण दिसतंय, त्यांची जी कल्पकता आहे की जर मी मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि काही प्रमाणात जर मराठा आरक्षणाची लोक, म्हणजे मराठा आरक्षण, कुणबी आरक्षणातनं जो काही समाज आहे तो जर ओबीसीत गेला, तर ओबीसी समाज पूर्ण आपल्यावर नाराज होईल, हे त्यांनी ओळखलं आणि त्या पद्धतीने त्यांनी कुठेही अजून मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेतली नाही. त्याच विरुद्ध बाजूने पहिल्यांदा जेव्हा मुंबईत आले मनोज दादा जरांगे पाटील, त्यावेळेस एकनाथ शिंदे यांना त्यांनी पुढे केलं. त्यानंतर जेव्हा दुसऱ्यांदा आले, तेव्हा मराठा आरक्षण समिती स्थापन करून, उपसमिती स्थापन करून विखे पाटील यांना त्यांनी पुढाकार घ्यायला लावला. विखे पाटील हेच आहेत जे काँग्रेसमध्ये होते, म्हणजे सर्व गुण म्हणू शकतो आपण एक राधाकृष्ण विखे पाटील यांना. कारण प्रसिद्धीच्या झोतात न येता ते नेहमी आपलं काम करत असतात आणि त्यांचा बॅकग्राऊंड हा सहकार क्षेत्रात असल्यामुळे आणि त्यांची बाजू म्हणजे शेतकऱ्यांवरती त्यांचं प्रभुत्व असल्यामुळे, शेतकरी प्रश्न हाताळण्यापासून, म्हणजे जेव्हापासून राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील एकनाथराव विखे पाटील, म्हणजे त्यांच्या काळापासनं हे सर्व गोष्टी त्यांना वारसा लाभलेला आहे. विखे कुटुंब हे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठ्या म्हणजे आदराने त्यांचं नाव घेतलं जातं. त्या पद्धतीने राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांनी पुढे केलं, कारण राधाकृष्ण विखे पाटील हेही मराठा समाजाचं मोठं नेतृत्व आहे आणि त्यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांचं जेव्हा ते दुसऱ्या वेळेस मुंबईत आले, त्यावेळेस त्यांनी समितीच्या अध्यक्ष म्हणून त्या काही ज्या मागण्या होत्या त्या मान्य केल्या. आता मनोजदादा जरांगे पाटील यांनी जेव्हा पुन्हा आपलं आरक्षणासाठी उपोषण उभारलं, त्यावेळेस कालपासून राधाकृष्ण विखे पाटील हे ऍक्टिव्ह होते.
त्यानंतर सर्व काही अलबेल करून रात्री 10:30-11च्या सुमारास मनोजदादा जरांगे पाटील यांचा उपोषण हे मागं करण्यात, स्थगित करण्यात त्यांना यश आलं. शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा आपला चाणक्य बुद्धीने वापर करून एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातून पुन्हा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाने जे इम्पॅक्ट होणार होते, कारण आता विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यात जर हा मॅटर अजूनही जर जरांगे पाटील यांचं उपोषण हे जास्त काळ टिकलं असतं तर निश्चितच सरकारला पुन्हा याचा म्हणजे वेदना सहन कराव्या लागल्या असत्या. कारण मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर लोकसभेला हा भाजपला खूपच मोठा इम्पॅक्ट पडला होता, स्पेशली विदर्भ आणि मराठवाड्यात. सो त्यामुळे निश्चितच यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ही वेळीच ओळखून आता मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरुद्ध मराठा समाजाचेच समितीलाच उभं केलेलं आहे. त्यानुसार ते हळूहळू होत जाईल. परंतु ओबीसीलाही खुश ठेवण्यासाठी त्यांनी जे काही कमेंट केलेलं आहे की मी ओबीसीवर अन्याय होऊन देणार नाही, त्यातूनच त्यांची कल्पकता आपल्याला दिसते. त्या चांगले वकील असल्या कारणाने निश्चितच ओबीसी समाज, मराठा समाज दोघांनाही घेऊन ते पुढे निघालेले आहेत. खरंच म्हणजे एक कसं याआधीही आंदोलनं झाले, परंतु काही राजकारणी यावर बोलत नव्हते. काही राजकारणी कानाआड टाकत होते, डोळ्याआड टाकत होते. परंतु देवेंद्र फडणवीस यांची जी विशू सॉल्व्ह करण्याची, कुठेतरी न्याय मिळावा मराठा समाजालाही, त्या दृष्टीनेच त्यांची पावले आहेत. शेवटी रातोरात ह्या मोठ्या गोष्टी घडत नाही, त्याला काही वेळ द्यावाच लागतो आणि देवाभाऊ तेच वेळ देतायत, घेतायत आणि त्यातूनच ते काहीतरी चांगलं काम करतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. त्याच पद्धतीने त्यांनी जे समजून सांगितलं त्या पद्धतीने मनोजदादा जरांगे पाटील यांनीही आपला जो काही स्टँड आहे तो तसाच ठेवून त्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होत आहेत. परंतु काही कायदेशीर, काही न्यायालयीन गोष्टी असतात, त्यामुळे ह्या गोष्टी लगेच सहजासहजी आपल्याला अंमलबजावणी त्याची करता येत नाही. हेही मनोजदादा जरांगे पाटील यांना आता कुठेतरी सरकार समजवण्यात यशस्वी झालेलं आहे असं मला वाटतंय. कारण कालच्या ज्या वाटाघाटी झाल्या, म्हणजे जे मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्यावर उत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हेच सांगितलं की बाकीच्या सगळ्या मागण्या आपण करू शकतो, परंतु जी तुमची सातारा गॅझेटची मागणी आहे, सातारा गॅझेट लागू करण्यासाठीची जी मागणी आहे, ती मागणी आपल्याला महाधिवक्त्यांशी एकदा बोलून ती पुढे न्यावा लागेल. बाकीच्या ज्या मागण्या आहेत, जसे की हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात एकूण 58 लाख नोंदी सापडल्या, त्यापैकी 39 लाख लोकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. बाकीच्यांनाही प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी तुम्ही कक्ष चालू करा. जे लोक काम करत नाहीये, जे प्रमाणपत्र वाटप करत नाही, त्यांच्यावर कारवाई करा. अशा भरपूर गोष्टी ह्या मान्य झालेल्या आहेत. निश्चितच चांगली गोष्ट आहे. मराठा समाजासाठी ही गोष्ट चांगली आहे. शेवटी ज्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे त्यांना मिळालेच पाहिजे. वंचित गरजूवंत मराठा समाज आहे. शेवटी शिक्षणासाठी त्यांची मुलं कुठेतरी पुढे व्हावीत, कुठेतरी त्यांनी आपलं जे टॅलेंट आहे ते दाखवावं, शिकून मोठं व्हावं, हीच सगळ्या महाराष्ट्राची, मला नाही वाटत कुणी ओबीसी असो कुणी असो, प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला जो आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे त्याला ह्या शासनाच्या योजना भेटल्या पाहिजे, आरक्षण भेटलं पाहिजे. निश्चितच देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय व्यवस्थित हाताळलेला आहे. कारण विधान परिषदेच्या निवडणुकाही पुढे होत्या आणि त्यांनी ज्या पद्धतीने विखे पाटलांना या विषयासाठी प्रमोट केलेलं आहे, त्यामुळे मनोजदादा जरांगे पाटील हेही विखे पाटलांच्या म्हणजे जे काही डिस्कशन्स होतंय, आपण ऑन कॅमेराच बघतोय, तर ते कुठेतरी छान पद्धतीने हाताळतायत. दोघंही एकमेकांना रिस्पॉन्स करतायत. सरकार असू द्या, मनोजदादा जरांगे पाटील असू द्या आणि मराठा समन्वय समिती असू द्या, या सगळ्यांनी व्यवस्थितपणे हा विषय पुढे घेऊन चाललेले आहेत. निश्चितच याचे रिझल्ट्स आपल्याला पुढे जाऊन नक्की मिळतील. तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल? कारण आपण या व्हिडिओमध्ये जे कव्हर केलंय, देवेंद्र फडणवीस यांची चतुराई, मनोजदादा जरांगे पाटील यांनी दाखवलेली मॅच्युरिटी, त्यांनाही आता कायद्याने काही गोष्टी करायच्या असतील तर थोडा वेळ देणं गरजेचं आहे, ही त्यांनी घेतलेली मॅच्युरिटी, आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्रात एक नवीन, आधीच त्यांची ओळख होती परंतु आता एक पुन्हा नवीन ओळख घेऊन ते पुढे येत आहेत. कारण देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आज कुणी राजकारणात धूर्त असेल तर ते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये आहेत असंच आपल्याला दिसतंय. या विषयांबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.